नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे बदलापूरला पिकनिकला आणि तो ग्रुप आहे जलसा ग्रुप. तुम्ही ऐकलंच असेल नाव. तर या जलसा ग्रुपच्याच तुम्ही या माझ्या ब्लॉगमध्ये फुल धमाल मजा मस्ती बघून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय. भेटू आपण ब्लॉगमध्ये. ट्रेन सुट्टी आता आमची. अगोदर काय घेतली म्हणजे नमस्कार. आणि आम्ही आता पोचलोय अंबरनाथ. कुठे पोचलो आपण? अंबरनाथला. चला, अंबरनाथला पोचलोय आम्ही. आरामाचे दिवस चालू आहेत. रेसिपीसाठी दोन आपले मेंबर नेमलेले आहेत, स्वप्नील दादा आणि आमचे खजिनदार. इकडे आपले सरपंच आहेत. सरपंच, कसा वाटला तुम्हाला फार्म हाऊस? मला फार्म हाऊस चांगलं वाटलं. जसं आम्ही एंट्री केली आतमध्ये, त्यानंतर माहोल झाला ओके. फार्म हाऊस आहे जसं पाहिजे तसं. ओके. तसं आम्हाला मिळाले. थँक्यू. इकडे आपले अक्षय दादा आहेत, ज्यांनी फार्म हाऊसची सोय केली आहे आपली चांगली. आणि तुम्हाला कसा वाटला फार्म हाऊस? जरा थोडक्यात सांगा जरा. मला खूप छान वाटला फार्म हाऊस. ओके. तुम्हाला सर्वांना कसा वाटला? आम्हाला पण खूप छान वाटलं आहे. तुम्ही फार्म हाऊस बघू शकताय बघा. ती बाजूबाजूला असलेली हरियाली, हा स्विमिंग पूल, हा फार्म हाऊस बघा. इकडे हरियाली बघू शकता. आणि ही काय नदी आहे की तलाव आहे? इथे तलाव आहे. तलाव. भाऊजी आमचे आत्ता आलेले आहेत. आणि ते त्यांना बघा कामगिरी बघा काय लावलेली आहे. टमाटर कांदे कापाय लावलेले आहेत. तू फक्त खायचंच काम कर. आणि इकडे बाहेर सेटअपचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. इकडे बघू शकता आमचं फ्राय करायचं काम चालू आहे. आणि बघू शकता कलेजी फ्राय करत आहोत. कलेजी फ्राय चालू आहे. आणि आपल्या गावच्या भाषेत बोलायचं रणपी. 2 रणपी आहेत, प्रवीण दादा आणि इकडे स्वप्नील दादा. कसं वाटतंय फ्राय करताना तुम्हाला? अच्छा, धूर झोंबतोय त्यांना खूप. थोडासा त्रास सहन करावा लागेल आपल्याला. स्वप्नील घडवल्याने चिकन बनवलेलं आहे. स्पेशल घरातून बनवून आणलेलं आहे बघा. आणि ते बोलतात हजर झालेले आहेत इथे. सगळ्यांना चिकन आवडलेलं आहे तुम्ही बनवलेलं. आवडलं की नाही? आवडलं. नाही खाल्लं नाही. आत्ता नाही आलं ना.
इथं गावात बनवलं नाही यार. कसं आहे? छान आहे. नेक्स्ट टाइमला आपण काय बाहेरची ऑर्डर देता न देता आपल्या घरातच कुक आहेत. आमचे पापड आलेले आहेत. पिणं हे रेड बुल, कारण आम्ही वा करत वा. नाही म्हणून आम्ही रेड बुल आमच्या अरे वा, व्हेरी गुड. चालू कर आपण घे. आदरणीय व्यासपीठ, बोलतोय. माझ्या जमलेल्या जलसा ग्रुपचे सर्व मित्रपरिवार, आज आपण एकत्र फार्म हाऊसमध्ये SP फार्म हाऊस अंबरनाथ या ठिकाणी आपण जमलो आहे. आपल्या जलसा ग्रुपचे खजिनदार श्री अजय दौंडे साहेब, आपल्या जलसा ग्रुपचे अध्यक्ष श्री स्वप्नील भुवड, कुमार आहे तो. अविनाश घडवले, ए, कुमार. उपाध्यक्ष खजिनदार आपल्या जलसा ग्रुपचे उपाध्यक्ष श्री सागर नाचरे, श्री अक्षय मोरे आणि आपल्या जलसा ग्रुपचे सल्लागार प्रवीण मांजरेकर, श्री प्रवीण पागडे यांचे सर्व मनापासून स्वागत. कडक सरपंच. जलसा ग्रुपला आता जेमतेम 4-5 वर्ष झाली असतील. कमी अजून 3 वर्ष झाले. तू कमी आता. या जलसा ग्रुपचा प्रत्येक वर्षामध्ये हा माहोल आहे. आणि जसा की आज पण हा इथे माहोल झाला आहे आणि अजून करू. जलसा ग्रुपसाठीचे बरोबर जातोय. बरोबर आहे. सगळे माझे मित्र आहेत. सगळे पण धडपड करतात. ही वस्तू घ्यायचं, ती वस्तू घ्यायचं. जसं की सागर नाचे साहेबांनी आपल्याला टी-शर्टचं पण बंदोबस्त चांगल्या प्रकारे केले. पैसे पण नाही घेणार ते. अरेंजमेंट केले. जे पाहिजे ते स्वप्नील बुवड, काय मदत पाहिजे असेल तर आपले सगळे स्वप्नील, प्रवीण, स्वप्नील पागडे, अजय दौंडे, अक्षय मोरे सगळ्यांनी मदत केली आहे. अविनाश घडवले माझी जी बोबडी झाली त्याच्यामुळे माहोल पण अशाच पुढे आपली पिकनिक होती. असंच झाला पाहिजे. असं एकत्र राहू आपण. भले कुठे पिकनिक होऊ, सर्वांचा सपोर्ट पाहिजे. त्याच्यामध्ये अजय दौंडे आधी सांगतोय पुढच्या वर्षी सुरुवात यंदा मतदान करा. काय समजला नाही. म्हणजे स्वप्नील बुवड असं बोलला पाहिजे, असं नको बोलायला की प्रशांत मांजरेकर आणि अजय दौंडे दोघांनीच आपल्या ग्रुपचे सल्लागार आता 2 शब्द बोलत आहेत, मनोगत व्यक्त करत आहेत. बघूया आपण. आदरणीय जलसा ग्रुप अध्यक्ष, खजिनदार आणि सल्लागार. आणि सरपंच बोलतोय हे तुझा झाला म्हणजे काय झाला. आणि माननीय सरपंच हे उद्या घालायचे आहे. थांब. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. या SP फार्म हाऊसमध्ये सगळ्यांना एकत्र पाहून भरपूर आनंद झाला. सुरुवातीला मीच थोडं माघार घेतली होती. बरोबर. ती माघार घेतली होती, पण ती माझ्या पर्सनल इश्यूसाठी घेतली होती, प्रॉब्लेमसाठी घेतली होती. तो प्रॉब्लेम मी सगळ्यांच्या समोर मांडला होता. तो मांडल्यावरती माझ्या ग्रुपमधल्या मेंबर्सनी, माझ्या भावंडांनी, मित्रांनी फार माझी अपॉइंटमेंट घ्यायची ठरवलेली.
बरोबर आहे. पण ते अपॉइंटमेंट घ्यायच्या वेळेच्या आधीच मीच त्यांना फोन केला, कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना माझे प्रॉब्लेम जे काही मी त्यांच्याशी मांडले, त्यांना ते प्रॉब्लेम पटले, पण आम्हाला पण बनव ना. त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. पण ते काय हे नुका आहे. मला स्वतःची इच्छा झाली. राहू दे. प्रॉब्लेम साईडला ठेवले. आपण माझ्या भावांसाठी, माझ्या मित्रांसाठी बनवतो ना. मी इथपर्यंत यायचंच बोल. टाळ्या पाहिजे बाकी पुढचं माझं पर्सनल आयुष्य जे काय पर्सनल डिसिजन ते मला साईडला राहू दे. बोललो माझ्या वर्षातनं एकदा मिळणार आहे, बोललो माझ्या भावांसाठी, मित्रांसाठी बोललो. बस एक शब्द आपल्या कानात. बस 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 मी बोला एक शब्द तुम्ही बोला. मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि विद्यापीठ ये गपना तू काय बोला. मला एवढंच बोलायचं आहे की आपल्या ग्रुपमध्ये मी बोलत नाही. बरोबर आहे. हे आपण प्रत्येक वर्षी असं करत राहतो. बरोबर. हे हात मोडलं नाही. बाबू बाबू तो बाबूच बोलतो मला. अक्षय मोरे, स्वप्नील पागडे हे बोल. आपले कसे लग्नाचे अजून बाकी आहे. हा. त्यांचं लवकरात लवकर लग्न ठरावं. आणि हे कसं आपल्याला पार्टी आहे, आपली एन्जॉय करायचं आहे. हे लवकरात लवकर दिवस यायला पाहिजे. हेच मला ऐकायचं होतं. मला हेच ऐकायचं होतं. याचं लग्न कधी होतंय? येणार आमच्या पोरीचं लग्न येणार आहे. लवकर. पोरीचं. त्यांचं कधी होणार? मला हेच ऐकायचं होतं भाई. येणार लवकर दिवस येणार. प्रेम कधी परमेश्वर. कधी परमेश्वर. तू बोल. कमी करतो बाई. ये काय करतो? नाही बस लास्ट थांब ना, केक कापायचा हे भाई मी आया. मला काय एवढं म्हणायचं आता आपण पैसे मला काय म्हणायचं आहे. माझा भाऊ विषय हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्राच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो. जलसा ग्रुपचे उपाध्यक्ष आता त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. हे व्यासपीठ म्हणजे काही राजकारणाचं नाही आहे म्हणून व्यासपीठाचं नावच ही सुद्धा घेत नाही मी. जलसा म्हणजे आनंद. ज्यांचा म्हणजे आनंद. बरोबर. जलसा म्हणजे जल्लोष. जलसा म्हणजे आनंद. काय आनंद. जलसा म्हणजे अजून काय अजून मैत्री. जलसा म्हणजे मैत्री. जलसा म्हणजे अजून काय खूप काय. म्हणून नाही आता बोल पुढचं बोल. महत्वाचं बोल. म्हणून इथे काही व्यवहार वगैरे काय आणायचेच नाही. एक नंबर. कधी याची बाजू खाली असते, कधी याची बाजू खाली असते, कधी माझी बाजू खाली असते. एकमेकाला सांभाळणं म्हणजे आपले जिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तिथे नंबर आपला असतो. टोल फ्री नंबर. काय असतं? जलसा ग्रुप. म्हणून आजच्या या पुढे कधी काही प्रॉब्लेम असेल ते एकमेकाला शेअर करण्याचा प्रयत्न करा. शेअर करा. भले मोठी असू दे किंवा छोटी काही असू दे.
ज्याच्याने होईल किंवा नाही होईल, पण प्रयत्न करा की एकमेकाला शेअर करणं. एक बोलतोय त्यांनी खूप खजिनदाराचं पद एक चांगलं छान पद्धतीने निभावलेलं आहे. त्यांनी वैयक्तिक प्रश्न काही त्याला बोलता येत नाही, पण काही गोष्टी त्याच्या पण समजून घेतल्या पाहिजेत. पण ती 100% की तुझ्याकडेच खजिनदार पद असावं आमचंही म्हणणं आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. तर भले तुला काही प्रॉब्लेम येत असेल तर तू करावं. आम्ही मित्र म्हणून सॉल्व करू. सॉल्व करू. मित्रांसमोर बोल ना तू. आमचं काय भावनाचा ग्रुप प्रत्येक जण आपापले काय आणि हे काय भावजी हे भावजी सगळेच भावजी सगळेच भावजी म्हणा भावजी चांगल्या पद्धतीने काम करतायत. आपल्या जलसा ग्रुपसाठी मेहनत ती करतायत. अक्षू आहे तिकडे, महाराज फार्म हाऊस चांगल्या पद्धतीने शोधलाय. इकडं बघ, इकडं माझं नाव घे मध्ये पागडे 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 पेन पकडून काय मध्ये राहणारे आमचे स्वप्नील पागडे पिकाजी पागडे आलं. माझ्यासाठी मी माझ्या स्वार्थासाठी हे मित्र जपलेले आहेत. आणि मी असं काय बोलतो, माझ्या स्वार्थासाठी हे माझे सगळे मित्र आहेत. हे लक्षात ठेवावे. हे असं नाही की बाबा हे माझ्या याचा काय प्रॉब्लेम, माझ्या स्वार्थ म्हणजे माझा स्वार्थ हे सगळे मित्र आहेत माझे. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाचा संदेश काय आहे? मी माझ्या हाताने नाही खरं नाही मागाशी स्वप्नील आणि आव्या ऐक खरंच जे ही अरेंजमेंट करतात ना खाण्यापिण्याची आपल्या ही नाही ऐक हे आव्या आणि स्वप्नील जे काही खाण्यापिण्याचे अरेंजमेंट करतात खरंच आपल्या कोणालाच जमणार नाही. ठीक आहे, कुठं पण आपली पिकनिक काही असू दे, आपल्याला ना खाण्याच्या बाबतीमध्ये ना हे चिकन बिकन हे बनवण्याचं आहे. आज एकदम कलेची चिकन फ्राय, एकदम चिकन चिल्ली स्वप्नील घडवले. त्यांनी चिकन एवढी भारी बनवून आणले, कधी आणत नाही पण आज आणले, पण जाम भारी आणले. पण तेच झालं. पण खरंच स्वप्नील भुवड आणि अविनाश घडवले हे जेव्हा पार्टीचं जे काय अरेंजमेंट असते, मी मस्करी म्हणून नाही बोलत आहे पण खरं बोलतोय, जे अरेंजमेंट तुम्ही करता ती कोणालाच तिथे आपल्या ग्रुपमध्ये जमणार नाही. जय जय महाराष्ट्र. बैलगाडा शर्यत चालू आहे. बैलगाडा शर्यत
नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे एस पी फार्मला. हे अमरनाथला आहे. मोकळ्या वनामध्ये आहे. एकदम आजूबाजूला शांत वातावरण हिरवळ आहे. तुम्ही बघताय पुढे स्विमिंग पूल, फार म्हणजे खूप काही तरी गार्डन सारखा एरिया बनवलेला आहे या लोकांनी. मागेमध्ये तलाव आहे. जेवणासाठी बनवलं आहे. लॉगिंग एरिया बनवला आहे. प्लस तुम्ही पाहताय आता समोर राहण्यासाठी त्यांनी सोयी व्यवस्थित केलेली आहे. रूम बघण्याची असेल तुम्ही या रूमसुद्धा टेबल वगैरे लावलेले आहेत. हे एरिया दिसतोय तुम्हाला, डायनिंग टेबल वगैरे लावलं आहे. सब केलं जातं. जेवणासाठी खास बनवलं आहे. जेवण रेडी आहे. थोड्याच वेळात आम्ही जेवायला चालू करू. पण नको करू असेल. सुका चिकन. इकडे गुलाबजामुन आहेत. चला आपण आता स्विमिंग पूल आणि रेनडान्सच्या एरियामध्ये जाऊ. रेनडान्ससाठी ते बंद काही कारणास्तव फॉल्ट आल्यामुळे बंद झालेलं आहे. त्यासाठी आमच्या मित्रांनी जुगाड केलेला आहे. ते बघायला या. रेनडान्स बंद असल्या कारणाने आमच्या मित्रांनी जुगाड बंद केली. आता रेनडान्स बनवलेला आहे आणि याच्यामध्ये ते एन्जॉय करतोय आम्ही लोक खूप सारा. या व्हिडिओ तुम्ही बघायला पुढे. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि याची मजा आमची पाहत राहा. बाय बाय. आता आईला रातच्याला एकाच क्वार्टरवर बास करायला पाहिजे होतं राव मी. चांगलंच डोकं उठलंय, अंग बी थरथरतयलंय. मलाच अक्कल नव्हती, पाठपर्यंत पेत बसलोय. आय 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 आ कामाची बी बोंब झाली. कसाचा कामावर जातोय आता. डोकंच राय ना माझं, अवघड झालेलंय. रात्री तर लय मस्ती आली होती रे तुला. हा म्हणतोय मला चढतच नाही होत अजून. हा बेकारड्या फुकाटची मिळाल्यावर कशी काय चढल तुला. हा कसं आहे ना बंड्या, दारूला पण आबरू असती फक्त. आई मायेचा आहे सागर, मायेचा आहे सागर, आई मायेचा आहे सागर, मायेचा आहे सागर. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. सदियों पुराना यारो अपना याराना है. सदियों तलक ओ प्यारे इसको निभाना है. मस्ती में रहते हैं दिल मस्ताना है. यार का जो दिल है अपना ठिकाना है.
त्यांच्या डेट ऑफ बर्थ पासून आमचं दुपारचं जेवण आलेलं आहे. बघूया काय आणलंय. हो, गुलाबजाम, स्पेशल गुलाबजाम आहेत. चिकन पण आहे का? अरे चिकन आहे, सलाड आहे. वा वा. मला घे ना गुलाबजाम खाताना. विश्वासाची एक एक पायरी चढत जाऊन तयार होणारं अतूट नातं म्हणजे मैत्री. आयुष्याला आकार देणारं, मनाला मनाशी जोडून ठेवणारं नातं असतं मैत्रीचं. सुखाच्या आणि दुःखाच्या नावेमध्ये कायम सोबत उभं राहून आधाराचा हात हातात देते ती मैत्री. भेट नाही, बोलणं नाही, तरी तो किंवा ती मला विसरणार नाही ही खात्री मनात ठेवते ती मैत्री. आपल्याला आपल्यापेक्षा जास्त समजून घेत जीवाला जीव लावते ती मैत्री. प्रेमाच्या नात्यापेक्षाही सर्वात जिव्हाळ्याचं, कधी हट्टी तर कधी एकदम रागाचं, पण कायमस्वरूपी सोबत हवं असणारं हक्काचं घर असते मैत्री.